देशात लव जिहाद, वोट जिहाद, कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे. ही जिहादी वृत्ती संपवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाचीच नाही तर तुमची आमची सुद्धा आहे. त्यामुळे आपण डोळ्यात तेल घालून जागरूक राहायला पाहिजे असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले आहे. आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकल हिंदू समाज ठाणे यांच्या वतीने मितेश शहा यांनी ठाण्यातील इंदिरानगर चौक येथे 31 मे रोजी हिंदू जन आक्रोश सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी जगद्गुरू परमहंस आचार्य उपस्थित होते. यावेळी उपस्थित हिंदूजनांना संबोधित करताना आमदार संजय केळकर यांनी देशासाठी रक्षणासाठी जागरूक राहण्याचं आवाहन केलंय. ते म्हणाले की ही प्रभू श्रीरामाची भूमी आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा लाभला आहे. हिंदुस्थान आमचा आहे. हिंदू धर्म हा सनातन धर्म असून हिंदू लोकांनी कधीच कुणावरती आक्रमण केलं नाही. आपण कुणाला छेडत नाही, पण कोणी आपल्याला छेडलं तर त्याला सोडायचं नाही असं आवाहन यावेळी केळकर यांनी केले आहे. राज्यासह देशामध्ये लव जिहाद, वोट जिहाद, कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे. हिंदू मुलींना आमिष दाखवून कधी बळजबरीने हिंदू धर्म सोडण्यास भाग पाडलं जात आहे. त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. ही जिहादी वृत्ती संपवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही तर तुमची आमची हिंदू बांधवांची आहे. त्यामुळे आपल्याला जागरूक राहावे लागेल असं आवाहन केळकर यांनी केलेलं आहे. हिंदू जनाक्रोश सभेला भाजपचे स्थानिक नगरसेवक अमित सरैया, नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेविका अनिता यादव, नगरसेवक सीताराम राणे, नगरसेवक विकास पाटील, करण जैन, स्वप्नाली साळवी, सीमा वैष्णवी यांसह असंख्य पदाधिकारी, महिला आघाडीत सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.